आज शिवप्रताप दिनानिमित्त हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत प्रतापगड इथल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। शिवरायांच्या शौर्यामधला एक अत्यंत मोठा प्रसंग घडला तो प्रतापगडावर। अफजल खान वधाचा दिवस म्हणजे शिवप्रताप दिवस। प्रतापगडावरती मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला जातो। भल्या पहाटे सूर्योदयाच्या साक्षीने मंगलमय वातावरणात सुरुवात झालेल्या सोहळ्याने वातावरण अक्षरशः भारून गेलं होतं। किल्ले प्रतापगड म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारं वर्तमान। स्वराज्यावर चाल करून आलेल्या अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन हात करत याच गडावर खाना संपून प्रताप गाजवला होता। यामुळेच या दिवसाला महत्त्व प्राप्त झालं आणि हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो। हा उत्सव यंदाही सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने अत्यंत दिमाखात साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा दिवस म्हणजे आज शिवप्रताप दिन। शिवप्रताप दिनानिमित्त आज प्रतापगडावर मोठ्या उत्साहात या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पालखीची मिरवणूक सुरू आहे। आपण पाहू शकता की या प्रतापगडावर आज सकाळपासून मोठ्या उत्साहात या ठिकाणी भवानी माते मंदिराची पूजा करण्यात आली। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी मोठ्या गाजत वाजत सर्व व्यवस्थेसह याचबरोबर शासनाच्या सर्व यंत्रणेसह ही पालखी आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे। यानंतर विमानातून पुष्पवृष्टी केली जाणार आहे। शिवप्रताप दिनानिमित्त हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत प्रतापगड येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली। जिल्हा परिषद शाळेच्या मुलामुलींचे लेझिम तुताऱ्या, आई भवानी मातेचा आणि शिवरायांचा जय जयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला। पालखीचं शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आलं। शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर भगव्याचं ध्वजारोहण करण्यात आलं। यानंतर सातारा पोलीस दलाच्या बँड पथकानं विविध धून वाजवून मानवंदना दिली। प्रतापगडावर हा सरकारी इंतवाने हा इथं कार्यक्रम केला जातो। यामध्ये सर्वप्रथम भवानी मातेची पूजा, नंतर पालखी, त्यानंतर पालखीचं पुतळ्याकडे घेऊन जाणं, त्याच्यानंतर त्याच ठिकाणी सर्वांना माहिती व्हावा असा दांडपट्ट्याचा शिवकालीन खेळ इथे केला जातो। जिल्हा प्रशासनामार्फत 2003 पासून सुरू केलेला आहे। याचा मुख्य उद्देश हाच आहे की या सोहळ्यातून सर्व तरुणांनी, समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे, आपला इतिहास त्यांना माहीत झाला पाहिजे आणि इतिहासातून नवीन इतिहास घडावा हे प्रशासनाची इच्छा आहे। आणि हा सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्ती लावण्यात येतो। जय भवानी जय शिवाजीच्या गजरानं प्रतापगडचं वातावरण दुमदुमून गेलं होतं। या नेत्रदीपक सोहळ्यास शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।